पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ति, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे। या विवेकातून आपल्याला वेदांत मार्गाचं जे फल म्हणजेच जीवनमुक्ती ही साध्य करता येईल। जीवनमुक्ती म्हणजेच पुनरावृत्ती टळणे, जन्ममरणाचा फेरा चुकणे। जन्ममरणाचा फेरा चुकणे म्हणजेच भगवत प्राप्ती करणे असा होय। भगवंत प्राप्ती करणं हे आपल्याला या ग्रंथातून साध्य होणं शक्य आहे। परंतु भगवंत म्हणजे काय हे कळणं, भगवंत म्हणजे काय हे कळणं पहिल्यांदा गरजेचं आहे। या ग्रंथातून आपल्याला भगवंत म्हणजे काय हे कळेल, आपण कोण आहोत हे कळेल, हे आपण का करायचं हे कळेल। अशा रीतीने बरेचसे प्रश्न जे आपल्याला परमार्थ मार्गामध्ये असू शकतात याची उत्तरं या ग्रंथामध्ये आहेत। हा ग्रंथ वेदांत मार्गामध्ये अत्यंत उत्कृष्ट ग्रंथांपैकी एक मानला जातो। हा ग्रंथ साधारणपणे कोणी अभ्यास करत नाहीत। वेदांतामध्ये जे लोक अग्रेसर असतात, जे लोक सदैव अभ्यास करत असतात, अशा लोकांपैकीच काही लोक या ग्रंथाचा अभ्यास करताना आढळतात। हा ग्रंथ तुम्ही अभ्यास करतायत असं जर कोणाला सांगितलं तर लोक तुमच्याकडे पाहून नव्हे, तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील की एक तर हा कामातून गेला किंवा स्वतःला जास्त शहाणा समजतोय। अशा विविध प्रकारच्या छटा त्याच्या चेहऱ्यावर उमटतील, तोंडातून आल्या नाही बाहेर तरी सुद्धा। परंतु ज्यांना कोणाला या ग्रंथाचं फल म्हणजे दृक म्हणजेच भगवंत लक्षात घ्यायचं असेल, दृश्य म्हणजे जगत, या जगताचा विचार करायचा असेल, त्याने या ग्रंथाला शरण राहावं। या ग्रंथाचे कर्ते परमपूजनीय आद्य शंकराचार्य यांना सदैव शरण राहावं। ज्यांच्या कृपेने आपण या ग्रंथाचा अभ्यास करतो असे परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांना आपण शरण राहावं, जेणेकरून यांच्याच कृपेने आपल्या शरीरामध्ये हा बोध उद्भूत होईल आणि आपल्याला दृग्दृश्य विवेक होऊन जन्म मरणाचा फेरा चुकेल। 5व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। 5वा श्लोक, या श्लोकामध्ये पहिल्या चरणामध्ये चितीचे काही लक्षणं सांगितलेली आहेत आणि दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा या चितीचे काही लक्षणं सांगितलेली आहेत। पहिल्या चरणामध्ये जी 4 लक्षणं आपण अभ्यास केली, ही 4 लक्षणं म्हणजे चितीची एवढीच 4 लक्षणं आहेत असं न धरता, ही 4 लक्षणं म्हणजे त्या अनेक लक्षणांपैकी काही लक्षणं आहेत। हे 4 लक्षणं त्या अनेक लक्षणांचे प्रतिनिधित्व करतात, हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्यावं। दुसऱ्या चरणामध्ये पुन्हा स्वयं विभात्यथान्यानी भासयेत साधनम विना या शब्दांनी चितीचं स्वयंप्रकाशत्व स्पष्ट केलेलं आहे। चिती ही स्वयंप्रकाशित आहे आणि
ती स्वयंप्रकाशित आहे एवढाच शब्द महत्वाचा नसून ती दुसऱ्यांना प्रकाशन करते एवढाच अर्थ लक्षात न घेता त्याच्याही पुढे तिला कोणीही प्रकाशन करत नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण उत्तरार्धामध्ये शेवटच्या भागात साधनम विना म्हणजे कुठल्याही साधनाने तिला प्राप्त करता येत नाही, म्हणजे कुठलंही साधन कुठलाही परप्रकाशित पदार्थ तिला प्रकाशन करू शकत नाही हा अर्थ आपण घेणं गरजेचं आहे. म्हणून मागील चिंतनापासून आपण चितीच्या स्वयंप्रकाशाचा अभ्यास केल्यानंतर मागील चिंतनापासून आपण चिती कुठल्याही साधनाने प्रकाशित होत नाही हे अभ्यास करण्यास सुरुवात केलेली आहे. साधारणपणे आपल्याकडे कुठलाही व्यवहार करण्यासाठी अनेक पदार्थ असतात आणि या पदार्थांच्या द्वारे आपण तो विशिष्ट व्यवहार पूर्ण करतो. उदाहरणार्थ आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. आता स्वयंपाक करायचं म्हटलं तर स्वयंपाक करण्यासाठी काही साधनांची अपेक्षा असते. उदाहरणार्थ गॅस, शेगडी, सिलेंडर, भांडे, पाणी, डाळ, तांदूळ, भाज्या अशा विविध साधनांची आपल्याला अपेक्षा आहे. अधिक बनवणारा, कारण साधनं आहेत पण बनवणारा नाही, मग काही उपयोग होणार नाही. तर स्वयंपाक करण्यासाठी या साधनांची अपेक्षा आहे आणि ही साधनं जर नसतील तर तो स्वयंपाक होऊ शकत नाही. एखाद्याला भजन म्हणायचं आहे. आता भजन जर म्हणायचं असेल तर पखवाज, टाळ, विणा, गायक अशा साधनांची गरज असते. कमी अधिक साधनं चालतात, म्हणजे सगळीच असायला पाहिजे असं काही नाही, पण काही ठराविक कमी अधिक साधनाने ते भजन होऊ शकतं. तर स्वयंपाक करताना सुद्धा थोडंफार तेल मीठ कमी असलं तरी चालतं, एखाद्या वेळेस तेल नसेल तरी चालतं, काम होऊन जातं. खूपच एकदम चांगले मसालेच पाहिजेत असंही काही नाही, थोडी तेल मीठ असलं तर झालं, असं पण बरेच वेळा चालून जातं. तर अशा प्रकारे साधनांची कमतरता चालते, पण साधनांचा वापर मात्र करावाच लागतो. पूर्णतः साधन नाहीच, एकही साधन नाही आणि स्वयंपाक करा म्हटलं तर करता येणार नाही, एकही साधन नाही आणि भजन करा असं म्हटलं तर करता येणार नाही. म्हणजे गाणारं नाही, वाजवणारं नाही, वाद्य नाही आणि भजन करा, मग कसं करता येईल? करता येणार नाही. याप्रमाणे जर आपण लक्षात घेतलं तर कुठलंही काम आपल्याला करायचं असेल तर आपल्याला साधनांची अपेक्षा आहे. साधनांशिवाय कुठलंही काम होत नाही. म्हणजे साधनांनी काहीतरी साध्य केलं जातं. साधनांचं काम काय? काहीतरी साध्य करावं. कुठल्याही साधनांच्या द्वारे काहीतरी साध्य केलं जातं. भजनांच्या साधनांच्या द्वारे भजन साध्य केलं जातं. स्वयंपाकाच्या साधनांच्या द्वारे स्वयंपाक सिद्ध केला जातो. तर आपल्याला हे लक्षात येतं की व्यवहारात आपण अनेक पदार्थ अनेक कार्यांसाठी वापरतो. मग आपला व्यवहार पूर्ण होण्यासाठी, आपलं कार्य सिद्धीत जाण्यासाठी आपल्याला जे काही वाटेल, जी साधनं आपल्याला योग्य वाटतील, जी साधनं गोळा करावी वाटतील, त्या साधनांच्या पाठीमागे आपण रात्रंदिवस लागतो. आपला व्यवहार पूर्ण करण्यासाठी जी साधनं आपल्याला योग्य वाटतात त्या साधनांच्या पाठीमागे आपण रात्रंदिवस पळत राहतो. आणि बऱ्याच वेळा साधनं जास्त होतात, सिद्धी होत नाही. म्हणजे घरामध्ये सगळी साधनं आहेत स्वयंपाकाची, पण स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला स्वयंपाक चांगला येतच नाही. म्हणजे साधनं सगळी आहेत पण सिद्धी होत नाहीये नीट. आणि एखाद्या स्त्रीकडे साधनं कमी असतात पण स्वयंपाक चांगला करते, असं पण होऊ शकतं. म्हणजे असा हा साधनांचा खेळ आहे. व्यवहारामध्ये आपण जी काही साधनं कमवतो या साधनांमध्ये कुठे थांबावं, किती असावेत याचा विचार जसा व्यवहारात करावा लागतो, तो कशासाठी करावा लागतो? तर तो करण्यामागे काय हेतू असावा हा विचार करायचा कशासाठी? कारण त्या साधनांच्या पाठीमागे लागल्याने सिद्धताच आपण गमवून बसतो की काय? व्यवहारातलंच सांगतोय. सिद्धताच बाजूला राहिली. खूप कष्ट केले, खूप रात्रंदिवस धावपळ करतो पण जेवायला वेळ नाही. आणि असं बऱ्याच लोकांचं होतं. तो वेळेवर जेवू शकत नाही. वेळेवर काय लोकांचं जेवणाचा काही नियमच नाही, कधी जेवतील. रात्रंदिवस धावपळ करत राहतो. ज्याच्यासाठी धावपळ करतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली सिद्धी आहे जेवण. बरं, एखाद्या दुसऱ्याने जर बघितलं की हा जेवण वेळेवर करतोय तर तू त्याला म्हणतो तू काय बावळट आहेस काय?
आम्ही लोक काय बावळट आहोत का? आम्हाला वेळ मिळत नाही जेवायला आणि तू आपला बरोबर टाइम झाला की जेवतोस. म्हणजे जो बरोबर करतोय त्याला बाकीचे लोक चुकीचे समजतात, अशी परिस्थिती तयार होते. तर साधनांच्या पाठीमागे लागल्यानंतर सिद्धी जी आहे ही सिद्धी होईल का नाही याचा विचार करून साधनांची जुळवाजुळव करावी. आपल्याकडे किती वस्तू असल्यानंतर आपण सिद्धी मिळेल हे लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याकडे किती साड्या पाहिजेत म्हणजे आपल्याला त्या साड्यांच्या द्वारे जे काही आपल्याला अपेक्षित आहे ती सिद्धी होईल. 50 पाहिजे का 20 पाहिजे का 100 पाहिजे ठरवून घ्यायचं आपण. एवढ्यात आपली सिद्धी होणार आहे. म्हणजे 50 साड्या असल्या की सिद्धी होणार, किंवा 20 साड्या असल्या की सिद्धी होणार, किंवा 10 साड्या असल्या की सिद्धी होणार. मग त्याच्यावर थांबलं पाहिजे. त्याच्या पुढे जर जीव तळमळ करत असेल तर मात्र काय होय, आपले सिद्धी होतच नाहीये. व्यवहारामध्ये ह्या गोष्टी बारकाईने लक्षात घ्यायला लागतात. जो व्यवहारासाठी पदार्थ आपण वापरतो त्या पदार्थाने व्यवहारात तरी कमीत कमी सिद्धी व्हावी, व्यवहारात तरी आपण स्थिर शांत राहावं. पण तसं होत नाही. आपण पळापळ 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 करत राहतो. आणि ही जी पळापळ या सगळ्यात मोठा तोटा काय, या पळापळीचा तोटा काय? अस्थिरता निर्माण होते, अशांतता निर्माण होते. हे तर सगळे दुय्यम आहेत. व्यवहारातली माणसं अस्थिर अशांत जी दिसतायत हे तर दुय्यम परिणाम आहे. प्रमुख परिणाम असा आहे की या साधनांच्याच द्वारे तो भगवंताला प्राप्त करू पाहतो. हा परिणाम लोकांना माहित नाही, लोक याचा विचार नाही करत आहेत. या सगळ्या धावपळीमध्ये अशांत झालेच, अस्थिर झालेच, रोगी झालेच. पण हे सगळे दुय्यम परिणाम आहेत. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी ते बसलेलं नाही. तुम्ही म्हणाल हे काय लावलंय. मी तुम्हाला त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा, प्रमुख मुद्दा काय आहे, या धावपळीमध्ये या साधनांच्या द्वारे भगवंताला प्राप्त करू पाहतो. म्हणून घरामध्ये देवाचा फोटो ठेवून स्वतः स्वयंपाकाची सिद्धी करून स्वतःचं पोट भरायचं, त्याला नैवेद्य दाखवतो. नैवेद्य कोणाला दाखवतो? म्हणजे नैवेद्य हा स्थूल पदार्थ आहे. त्या पदार्थाने भगवंताला प्राप्त करू पाहतो, त्याला नैवेद्य दाखवतो. जेवण कशासाठी बनवायचं होतं? जेवण बनवण्याचं कारण काय? देवाला जेवण देण्यासाठी नाही, स्वतःला जेवायचं होतं. देतो कोणाला? देतो का? देत नाही. भाव आहे फक्त तो. जी काही साधनं आपण स्वतःच्या व्यावहारिक सिद्धीसाठी जमवली, रात्रंदिवस धावपळ केली, ती सगळी परमार्थात वापरण्याचा प्रयत्न करतो. मग एखादा म्हणेल वापरू नये का? वाईटातलं चांगलं आहे. ते काय? वाईटातलं चांगलं आहे. म्हणजे एकदमच पार गुरफटून मनुष्य त्याला देव वगैरे काय असतो ह्याचंही भान राहे ना, म्हणून त्याला सांगावं लागतं, अरे बाबा फोटो ठेव, नैवेद्य दाखव, असं म्हणावं लागतं. खरं पाहिलं तर त्या साधनाने मग कालांतराने काय वाटतं, लोकांना असं वाटायला लागलं की त्या फोटोमध्येच देव आहे. लोकांना काय वाटायला लागलं, फोटो हे स्थूल साधन आहे, त्याला बरं वाटावं म्हणून ते निर्माण केलंय. त्याला नैवेद्य दाखवता यावं, कारण नैवेद्य दाखवणार कुठे? आणि नैवेद्य का दाखवायचा आहे? ह्याच्या पोट भरण्यासाठी नैवेद्य बनवलाय, त्याच्या पोट भरण्यासाठी नाही. पण ते साधन वापरतो कशाला? ते साधन कालांतराने असं होऊन जातं की त्याला वाटतं की नैवेद्य दाखवले की देव प्राप्त होईल. वाटतंय काय? नैवेद्याच्या द्वारे देव प्राप्त होईल असं वाटायला लागलं. उदबत्तीच्या द्वारे तो देव प्राप्त होईल असं वाटायला लागलं. उदबत्ती फिरवली म्हणजे देव प्राप्त नाही होत. उदबत्ती हे साधन एखाद्याकडे नसेल तर देव प्राप्त नाही होणार का? उदबत्ती फिरवतो, नैवेद्य दाखवतो, फुलांचा हार घालतो, घंटा वाजवतो, आरती म्हणतो. स्थूल रूपाने जी असंख्य साधनं आहेत, या साधनांच्या द्वारे तो त्याला प्राप्त करू पाहतो. कोणाला? भगवंताला. आणि ही सगळी साधनं तो त्याला व्यावहारिक सुख मिळावं म्हणून करतोय. याचा जर नीट विचार केला तुम्ही तर तुम्हाला हे लक्षात येईल की या साधनांच्या द्वारे तो काय करतोय? देव प्राप्त करू पाहतोय. पुढे जाऊन तर त्याला देव प्राप्त करायचे की नाही ह्याचंही भान नाही. काही काहींना नुसतं करतायत, करायचं म्हणून करतायत. सांगितलं होतं आईबापाने पाया पड म्हणून पडतोय, मारुतीला नारळ फोडतोय. आता नारळ मारुतीला नाही फोडला आणि फोडला ह्याचं त्याला काही भान नाही, त्याला काही घेणं देणं नाही. चटणी बनवायचं असलं तरी नारळ फोडतो.
आणि शनिवार आला म्हणूनही नारळ फोडतो, त्याला काही त्याची घेणं देणं पण नाही. असे पण आहेत, म्हणजे काही असे आहेत की या साधनांचा उपयोग करतात, का करतात माहित नाही. काही लोक जाणीवपूर्वक मला याने देव प्राप्त होईल म्हणून करतात, आणि काही लोक करतच नाही. काही लोक या साधनांचा उपयोगच करत नाही. असे तिन्ही वर्ग जगामध्ये आहेत. म्हणजे अमेरिकेतल्या माणसाच्या हातात जर नारळ दिला तर तो काही शनिवारी मारुतीला फोडील काय? फोडणार, त्याला मारुतीच माहित नाही. त्यामुळे फोडायचा प्रश्न आहे तो कुठे? तो फोडेल, पण काय करेल? तो पिझ्झामध्ये टाकेल किंवा एखाद्या चटणीमध्ये टाकेल, नाही तर खाऊन टाकेल. त्याच्या पलीकडे तो काय करणार आहे? पण भारतामधला मनुष्य नाही. भारतामधला मनुष्य कदाचित त्याला मारुतीला फोडेल, दुसरा एखादा चटणीसाठी वापरेल, तिसरा एखादा काय करेल सांगता येत नाही, तसंच पडून राहील. अशा रीतीने जे स्थूल अनेक पदार्थ आपल्याला जगामध्ये दिसतात, या सगळ्या पदार्थांचा उपयोग आपण कशासाठी करतोय, आणि या गोंधळामध्ये याचं बरोबर आहे, याचं चुकीचं आहे, याचं बरोबर आहे, याचं चुकीचं आहे, हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे बरोबर आहे, असाच गोंधळ माजलाय. त्याचा उद्देश तर राहिला बाजूला. मुळात मी सांगतोय की या धांदलीमध्ये या साधनांच्या द्वारे तो प्राप्त होत नाही, हे कळणं तर फार लांब गेलंय. लोक हे म्हणतात की नारळाची शेंडी देवाकडे करू का आपल्याकडे करू, याच्या वाद आहे. मी एका ठिकाणी गेलो, मला म्हटले महाराज नारळ फोडा. मी धरला नारळ, शेंडी केली देवाकडं. ते म्हणले काय महाराज आहे का? असं दोन मग लोक मागून म्हणलेली मी ऐकली. त्यांना हे पण कळत नाही की नारळ कसा धरावा. मग हे महाराज कसे काय? म्हटलं आमच्याकडे तर मला ऐकू आलं. मी म्हटलं बा आमच्याकडे असंच धरतात, शेंडी देवाकडे असते, तुमच्याकडे कुठं असते? म्हणजे नारळ फोडायचा राहिला बाजूला, शेंडी देवाकडे का आपल्याकडं, याच्यावर वाद सुरू झाला. एकाने काय केलं, नारळ घेतला आणि त्याला बोलवलं होतं नारळ फोडायला, मोठा माणूस आहे म्हणून आला. त्याने काय केलं, आपण त्याला देवाला असं ओवाळतो, मग खाली बसतो आणि व्यवस्थित दगडावर नीट प्रेमाने फोडतो. त्याने उभा होता, वरून धरला ना आपटला खाली. लोक म्हणले हा काय माणूस आहे काय? तर म्हणलं आमच्याकडे असंच फोडतात. अशा रीतीने जी साधनं आहेत, या साधनांच्या वापरामध्ये भेद निर्माण होऊन त्याच्यात गुंतलेली लोक सापडतील. सत्यनारायणाची पूजा घालायची ठरली तर केळीचीच खुंट लावावी का कर्दळीची चालतात, याच्या वाद सुरू झाला. जर प्रसाद करायचा ठरला तर 1.25 पावशरच तूप पाहिजे, मग 1.25 पावशर नाही नसलं तर चालणार नाही का, त्याच्यावर वाद सुरू झाला. पूजेलाच बसायचं ठरलं तर पूर्वेला तोंड करू का पश्चिमेला करू, का उत्तरेला करू का दक्षिणेला करू, याच्यावर वाद सुरू झाला. म्हणजे या साधनांचा उपयोग करण्याचं जे कारण होतं ते तर कधीच दूर गेलंय. देवाला फुलं जर व्हायची ठरली तर देवाला कुठली फुलं व्हावी, याच्यावर वाद सुरू झाला. शंकराला बेलाचं पान चालतं पण विष्णूला अजिबात चालत नाही, हे विष्णूने सांगितलेलं नाही. तुळस जी आहे ही अजिबात पिंडीवर वाहू नये, कारण तुळस जर पिंडीवर नेऊन तुम्ही वाहिली की स्फोटच होईल. बघा प्रयोग करून कधी, तुळस वाह शिवपिंडीवर, होईल का काय असा स्फोट वगैरे? का तो देव येईल आणि तुमचा कान कापून टाकेल, आता का तुळस वाहिली माझ्या पिंडीवर, असं म्हणेल तो? साधन आहे ना तुळस. तुळस या साधनाचा उपयोग करायचा ठरला आणि ते विष्णूला व्हायच्या ऐवजी जर शंकराला वाहिली तर शंकर तुम्हाला तुमच्यावर कोपेल आणि तुमचं वाटोळं करून टाकेल, असं काही करेन. पण त्याच्यात वाद सुरू झाला. तुम्ही प्रयोग करून बघा, एखाद्या ठिकाणी शंकराची पूजा असेल, महाशिवरात्रीला तुळशीचा मोठा हार घेऊन जा आणि तिथे रांगेत उभं राहा, बघा काय होईल तुमचं. मोठी रांग लागलेली आहे आणि महाशिवरात्रीला जर तुम्ही तुळशीचा हार घेऊन गेले, रांगेत उभे राहिले, तर लोक तुम्हाला काय म्हणतील? काय म्हणतील? म्हणतील का वाहा म्हणून? तो पुजारी जात पण येऊन नाही तुम्हाला तुळस घेऊन. जे पदार्थ आपण वापरतो, या वापरण्यामागचे कारण लांब राहील. त्या वापरात गोंधळ उडाला कशासाठी, हे तर लांबच आहे. आणि त्या गोंधळामध्ये पूजा का करायची का नाही करायची, या साधनांचा उपयोग का करायचा का नाही करायचा, हेच माहिती. आणि प्रत्येक जण आपलं शहाणपण त्याच्यामध्ये दाखवत आहे.
प्रत्येक जण तुम्ही कुठलाही एखादा असा विधी काढा, कुठलाही विधी काढा, तुम्हाला 10 लोक येऊन 10 प्रकार सांगणार म्हणजे सांगणारच. काही काढा. उदाहरणार्थ घराची पूजा ठेवा, तुमच्या नवीन घर बांधा तुम्ही, नाही तुम्हाला 10 लोकांनी ऐकवलं वेगवेगळे प्रकार, आणि फारच जवळचे असेल तर ते तुमचं तोंडही पाहिजे नाही आयुष्यभर, तुम्ही ऐकलं नाही त्यांचं, तर त्याचा हेतू काय, कशासाठी करायचं होतं याचा विचार राहिला बाजूला. काय नाही, पण गोंधळ उडणार म्हणजे उडणारच. तर अशा रीतीने या साधनांमध्ये लोक अडकून गेले, सिद्धता राहिली बाग. स्त्रीला स्वयंपाक चांगला येतो का नाही ती याचा तुझा नवरा विचार करत नाही, ती स्त्री पण विचार करत नाही, पण किचन मध्ये चिमणी बसवायचीच म्हणते. काय करायचे म्हणते? मॉड्युलर किचन. काय पाहिजे? मॉड्युलर किचन पाहिजे. तुला स्वयंपाक येतो का? मॉड्युलर किचन बसवायचं चाललीस. स्वयंपाक याच्या नावाने बोंब, आणि किचन कसलं पाहिजे? मॉड्युलर किचन. लक्ष कशावर पाहिजे? स्त्रीचं लक्ष कशावर पाहिजे? सिद्धीवर पाहिजे. स्वयंपाक बनवता येतो का? मिठाचं प्रमाण, तेलाचं प्रमाण कळतं का? नुसता चवीला लागतो चांगला म्हणून बनवतेस का त्याच्या परिणामाचाही विचार करतेस, की ते अन्न घरातल्या सगळ्यांनी खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटात काय परिणाम होणार आहे, आत बुद्धीवर काय परिणाम होणार आहे, मनावर काय परिणाम होणार आहे, रोग कुठले तयार होणार आहेत, याचा विचार कधी करताय तुम्ही? मग तुम्ही स्वयंपाक बनवताय कसला? तुम्ही म्हणाला आम्ही बनवलं, आम्ही जर आमच्या असे सगळा विचार करून बनवला तर कोणी जेवणारच नाही. तेही बरोबर, आम्ही कुठे काय म्हणतो, त्याचंही काही म्हणत नाही, पण साधारणपणे जर विचार केला तर असा विचार कोणी करत नाही. पदार्थ जे वापरण्यात येतात स्थूल रूपाने, या पदार्थांचा उपयोग कशासाठी करायचा होता त्याचा विषय कधीच बाजूला गेलाय. परमार्थ करण्यामध्ये परमार्थासाठी वापरण्यात येणारी साधनं ही त्या भगवंताची खरंच प्राप्ती करून देऊ शकतात का याचा विचार नाही. उदबत्ती ओवाळायची सवय लागली म्हणून ओवाळणारच, देव खंगळायची सवय लागली म्हणून खंगळणारच. याचा काय उपयोग होतो का नाही होत ह्याच्याशी घेणं देणं नाही. कारण ते परंपरेने आमच्या घरात देव आहेत म्हणून आम्हाला त्यांना खंगळावंच लागणार, असं वेदांतात खूप श्रवण करणारे लोक सुद्धा त्यांचा जीव निघत अडकून असतो त्याच्यामध्ये. त्यांना म्हटलं सगळं उचाल आणि नदीत टाक, तर म्हणतील नाही, या साधनाने आपल्याला या देवांची पूजा करावीच लागणार, नाहीतर आपल्यावर काय होईल, कोप होईल. त्याला कोपाची पर्वा आहे, कोप होईल का नाही होईल. कोप होत नाही काही, पण त्याला वाटतं कोप, मग वाटतं तर मग होईलच. त्याला देव प्राप्त करण्याशी घेणं देणं नाहीये, त्याला फक्त व्यवहार सुरळीत चालावा, व्यवहारात काही बाधा येऊ नये याची चिंता आहे. देवाच्या प्राप्तीशी घेणं देणं नाहीये. जसं स्त्रीला तिचं किचन हायफाय दिसावं याच्याशी घेणं देणं आहे, स्वयंपाक चांगला बनवण्याशी घेणं देणं नाहीये. याचप्रमाणे माणसांना या साधनांच्या द्वारे भगवंत प्राप्त करण्याशी घेणं देणं राहिलेलं नाही. दाखवतायत फक्त देखावा निर्माण झालाय. अधिक त्याच्यामध्ये आपणच कसं उत्कृष्ट आहोत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्व ज्या काही विधी दिसत आहेत स्थूल रूपाने जगात सर्वत्र परमार्थाच्या नावाखाली, हे सगळं थोतांड आहे. याने कधीही देव प्राप्त होत नाही, कारण या सर्वांना त्या देवाने प्रकाशन केलेलं आहे, आणि ज्याने यांना प्रकाशन केलंय त्या या पदार्थांपासून तो कधीही प्राप्त होत नाही. बिंदात सगळे सोडून द्या. जर देव प्राप्त करायचा असेल तर या साधनांचा उपयोग होणार नाही. तुम्ही म्हणाल होणार नाही तर मग बरेच ठिकाणी सांगितलेलं दिसतंय बुवा. बरेच ठिकाणी सांगितलेलं दिसत असेल तरी इथे सांगितलेलं आहे की नाही होत म्हणून. मग हे ऐका, तुम्ही जिथे वाचलंय की यांचा उपयोग होतो तेव्हा तुम्ही केला, आता तुम्ही हे ऐकताय, आता याच्यामध्ये लिहिलं यांचा उपयोग होत नाही, साधनांचा उपयोग होत नाही. साधनामध्ये आपण स्थूल साधनाचा विचार करतोय, आता यांचा उपयोग होत नाही. तीर्थस्थळ हे एक स्थूल साधन आहे.
तीर्थस्थळ हे काय, एक स्थूल साधन आहे. हे साधन भगवंताची प्राप्ती करून देत नाही. दगडाची मूर्ती हे एक स्थूल साधन आहे. जिथपर्यंत तुम्ही केलं तिथपर्यंत केलं. पण आता हे लक्षात घ्या की हे स्थूल साधन तुम्हाला त्याची प्राप्ती करून देऊ शकत नाही. ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे, निर्जीव दगडाची काय करसी सेवा, तो तुझं निर्दैव देईल काय, तो तुला काय देईल. कवणे गुणे भुली पडली गव्हारा, तीर्थाच्या माहेरा न ओळखशी, अष्ट उत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी, तो तुझ्या हृदय भवनी आत्मा रामू. देव जवळी असता जाशी अनातीर्था, मुकलासी आता म्हणे ज्ञानदेव. मुकलेला आहेस तू, पण आपण ऐकत नाही. आम्ही वारकरी आहे, पण वैष्णोदेवीला गेलो होतो, 4 धाम केले, पंढरीची यात्रा करतो, ही वारी केली, अमकं केलं तमकं केलं, ह्या तीर्थाला फिरलो त्या तीर्थाला फिरलो. कुठले तीर्थ फिरताय? तीर्थ वगैरे काही नाही. हे तीर्थ सगळे पाप साठवण्याची जागा आहेत. त्या ठिकाणी जाऊन त्या तीर्थात काय होतं, गंमत सांगतो तुम्हाला तीर्थाची. जे लोक तीर्थात जातात, कोण कोण जातं? पापी जातात, पुण्यवान जातात, दोन्ही जातात. ज्यांना तीर्थाविषयी आकर्षण आहे ते सगळे जातात. आता जो पुण्यवान आणि जो पापी असे दोघे जाणार, तर जो पापी तीर्थात जातो त्या पाप्याचं जे तीर्थ काय करतं, ते पाप काढून घेतं. काय करते? त्या पापी माणसाचं ते जे पाप आहे ते तीर्थ काय करतं, काढून घेतं. म्हणून त्याचा पापाचा नाश होतो. त्या तीर्थामध्ये नाश होतो म्हणजे ते काढून घेतं. आणि जो पुण्यवान तिथे जातो त्याला ते तीर्थातलं पाप ते काय करतं, तीर्थ परत देतं. म्हणून जे पुण्यवान आहेत त्यांच्याकडे पापाचे जमा होते, आणि जो पापी आहे त्याचे पाप वजा होतं. पापी लोकांनी तीर्थात जावं आणि आंघोळ करावी. पुण्यवान लोकांनी कधीही तीर्थात पाय ठेवू नये. ठेवलं तर तुमचं पाप वाढलं म्हणून समजा, आणि साधूनी तर अजिबातच जाऊ नये. तुम्हाला जर वाटत असेल पापी आहे, रोजच जाऊन तीर्थात बसा. पण एक वेळ अशी येईल की तुमचं पाप संपेल आणि पुण्य वाढेल. मग जेवढं तिथे पाप आहे ते सगळं तुमच्या डोक्यावर बसेल. म्हणून तीर्थात जायचं का नाही याचा विचार करा. वाटत असेल पापी आहे, जा. पण समजा तुम्हाला वाटतं तुम्ही पापी आहे पण पुण्यवान असले चुकून, तर काय होईल? फुकट पाप तुमच्याकडं, कष्ट न करता, कुठलंही पाप न करता पाप. तीर्थात आंघोळ करणं हेच पाप होऊन जाईल तुमच्यासाठी. काय होईल? आणि आपल्याला तर कळत नाही आपण पापी आहे का पुण्यवान आहे नक्की, नाही का? म्हणून असा काही गुन्हा करू. असो, एक वेगळा अभ्यास सांगितला. तर जगामध्ये जे काही साधनं स्थूल रूपाने दिसत आहेत, तीर्थ, दगडाचा देव, कागदाचा देव, असे विविध प्रकारचे जे देव किंवा अनेक साधनं आपण पाहतो, या साधनांच्या द्वारे काही लोक देव प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि यांना कधीही या साधनांच्या द्वारे देव प्राप्त होऊ शकत नाही. कधीही होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल नाही थोडंफार तरी व्हायला पाहिजे, नाही, अजिबात होत नाही. या साधनांच्या द्वारे अजिबात होतं. तुम्ही म्हणाल मग आम्ही एवढं केलंय म्हणून तर कदाचित वेदांतापर्यंत आलो असेल का? हा तुमचा भ्रम आहे. तुमच्या मनाला बरं वाटलं याच्या पलीकडे काय झालेलं नाही. मनाला बरं वाटलं, तुमच्या मनाला बरं वाटलं, थोडंसं शांत वाटलं, तुम्ही स्थिर झाले म्हणून इकडे आले. त्याच्याऐवजी तुम्ही त्या दगडाच्या देवाची सेवा नसती केली, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी पुण्याचं काम केलं असतं तरी इकडे आले असते. एखाद्याने दगडाच्या देवाची सेवा नाही केली आणि एखाद्या माणसाला गरीबाला खाऊ पिऊ घातलं तरी तो इकडेच येतो. त्याला काही असं काही कारण नाही की त्या दगडाच्या देवाची सेवा करा. तुम्ही म्हणाले सगळं तुम्ही बंदच करायला लागलेत. परंतु साधू संतांनी तर हे सगळं सांगितलेलं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, साधू संतांनी सांगितलेलं आहे असं जिथे तुम्हाला दिसलं तेव्हा तुम्ही केलं. मग साधू संतांनी जिथे आता नाही सांगितले ते आपण आता ते का अवलंबत नाहीत? मी साधू संतांचीच प्रमाणे सांगतो ना. तुम्ही इथपर्यंत साधू संतांचं ऐकलं, तुम्ही खरंच जर साधू संतांचे ऐकणारे आहात असं म्हणताय, मग साधू संतांनी हे लिहिलेलं ते का ऐकत नाही? का दगड दिसले की डोकं टेकतं? ज्ञानदेवांना जर मानता
तर दगड दिसले की डोकं का टेकावं? पण टेकावं तर टेकावं कसं? त्या भावानेच टेकतं. भाव काय? या साधनाने आपल्याला तो प्राप्त होईल. जगातल्या कुठल्याही साधनाने तो प्राप्त होणार नाही. कुठल्याच साधनाने होणार नाही. जिथपर्यंत वाटतं तिथपर्यंत करत राहा. मी तुम्हाला काही करण्यासाठी विरोध करत नाही, मी फक्त अभ्यास सांगतोय. पण होणार नाही हे नक्की आहे. कुठलंही साधन तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देणार नाही. तुम्हाला फक्त व्यवहारामध्ये बरं वाटेल, वा आपण फारच परमार्थ करतोय असं वाटेल. कारण की तुम्हाला कोणी नावं ठेवणार नाही, तुम्हाला कोणी विचारणार नाही, म्हणतील हा चला करतोय काहीतरी करतो. पण जर तुम्ही ते केलं नाही तर मात्र सगळे उठून येतील आणि तुम्ही काय करायला लागले? अरे देव पण नाही तुमच्याकडे. तुम्ही जर घरातले सगळे देव देऊन टाकले किंवा बुडवले पाण्यामध्ये, नदीत टाकून दिले, तर बाकीचे लोक येऊन जर तुमच्याकडे बघितलं तर ते म्हणतील अरे देव कुठे आहे? मग तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्ही काय उत्तर द्याल त्याला? देव कुठे आहे? तो फोटोला देव समजतोय, तो कागदावर काढलेल्या चित्राला देव समजतोय, तो दगडापासून बनवलेल्या मूर्तीला देव समजतोय, धातूपासून बनवलेल्या मूर्तीला तो देव समजतोय. तुमच्यामध्ये जर तुम्हाला जर नक्कीच खरं कळलंय किंवा लक्षात येते असं जर असेल तर तुम्ही त्याला सांगा अरे बाबा त्याच्यात देव नाहीये, तो देव खरं नाहीये. देव एकतर माझ्यात बघ किंवा तुझ्यात देव आहे ते बघ, नाही का? आता त्याला कळत नसेल तर तुम्हाला काय घेणं देणं नसावं त्याच्याशी. तुम्ही म्हणाल नाही आम्हाला त्यांच्याशी घेणं देणं आहे, मग त्यांच्यात राहा आणि चालू द्या. जिथपर्यंत आपला गुण त्यांचे सारखे राहणार तिथपर्यंत त्यांचा संघ, तिथपर्यंत चक्र चालू आहे. त्यांची जर काळजी वाटते, त्यांच्यामध्ये आपल्याला व्यवहार करण्याची हौस आहे, तर तिथपर्यंत आपल्याला हे चक्र चालूच राहील, नाही का? कुत्र्यासारखे जर आपले गुणधर्म असतील तर आपण कोणाच्या कुळात जाऊ? कुत्र्याच्या कुळात जाऊ. गाढवासारखे असेल तर गाढवाच्या, गंधर्वासारखे असतील तर गंधर्व कुळात जाऊ आपण. तिकडे आपला व्यवहार होईल. जसे गुण असतील तसं तिकडे जगणं होईल ना. मग यांच्याशी करायचंय काय आपल्याला? जो मूर्तीला देव मानतो, जो दगडाला देव मानतो, जो कागदावर काढलेल्या चित्रालाच देव मानतो, त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं? त्याच्याशी काय घेणं देणं? तुम्ही म्हणाल याचा काय अडचण काय? पण याचा तोटा मी तुम्हाला सांगतोय की त्याच्यामुळे तुम्ही तिथेच अडकून आहात, तिथेच अडकून आहात. त्याच्यामुळे या साधनाने देव प्राप्त होतो असं वाटायला लागतं. त्याचा दुष्परिणाम सगळ्यात मोठा काय आहे? शांती वाटते, शांत वाटतं, पण त्याचा दुष्परिणाम असा आहे की या साधनाने देव प्राप्त होईल असं वाटतं. मी तुम्हाला दगडाच्या देवापुढे डोकं ठेवायचं बंद जरी करत असलो तरी सुद्धा खऱ्या देवाच्या पुढे डोकं ठेवण्यासाठी शिकवतोय. कोणी हा गैरसमज करून घेऊ नका की दगडाच्या देवापुढचं डोकं ठेवायचं बंद करून मी तुम्हाला कुठल्याच देवाकडे जाऊ नका असं सांगतोय. असं म्हटलेलं नाही. या चुकीच्या ठिकाणी जे आपण साधनांमध्ये गुरफटून गेलो ते बंद करून योग्य ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करावा असं माझं सांगणं आहे. कारण काही लोक गैरअर्थ काढून काय करतील, महाराजांनी सांगितले अजिबात देवाची पूजा नाही करायची, दगडाच्या देवापुढे डोकं नाही टेकवायचं, हे सगळं महाराजांनी सांगितलंय. पण काय करायला सांगितलंय त्याचा विचार करा, नाही का? कारण हे जर बंद केलं आणि काहीच नाही केलं तर ना इकडं ना तिकडं, मग इकडंही नाही तिकडंही नाही असं होईल, आहे की नाही? मग तुम्ही म्हणाल बरं झालं महाराजांनी आता सांगितलं इकडं ना तिकडं होण्यापेक्षा आपला दगडाचा देव बरा. मी कुठं काय म्हटलंय? मी तुम्हाला म्हणतच नाही, मी फक्त अभ्यास सांगतोय. परंतु हे नक्की लक्षात ठेवा की दगडाचा देव आणि त्यासारखे असलेले हे सगळे स्थूल साधनं ही कधीही भगवंत प्राप्त करून देऊ शकत नाही, चितीला प्राप्त करून देऊ शकत नाही. कारण की या सर्व साधनांना तो प्रकाशन करतो, ही साधनं त्याला प्रकाशन करू शकत नाही. या साधनांनी तो प्राप्त करता येत नाही. साधनम विना, विना म्हणजे नाही. भासयेत म्हणजे प्रकाशन केला जातो.
तो प्रकाशमान आहे कुठल्याही साधनांशिवाय. पण तो प्रकाशमान आहे हे लक्षात येण्यासाठी जी चूक करतो ती बंद करायची आहे. तो प्रकाशमान आहे यात नवल नाही काही. आता आपण जे चुका अनंत जन्मांपासून केल्यात त्या आपल्याला बंद करायच्यात. काय करायचंय? त्या बंद करायच्या. जे पूर्वीचे दुराग्रह आहेत, चुकीचे जे काही गोष्टी आपण अनंत जन्म करत आलोय त्या बंद करायच्या. व्यवहारातल्या तर करतोच आहेत, पण परमार्थामध्ये सुद्धा आता या ठिकाणी पारमार्थिक विषय सुरू आहे. परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला ज्या काही चुका आपण करतो आहोत त्या विचारपूर्वक बंद करणे आहे. ज्ञानदेवांच्या सांगण्याप्रमाणे दगड हा कधीही तुम्हाला काहीही देऊ शकत नाही, कारण तो मुळात नीच योनी आहे. आपण जर साधा विचार केला, फक्त माणसाचा विचार करा, आपण माणूस आहोत. मला सांगा, माणूस श्रेष्ठ आहे का दगड श्रेष्ठ आहे? साधा विचार करा, माणूस श्रेष्ठ आहे का दगड श्रेष्ठ? माणूस श्रेष्ठ. माणूस श्रेष्ठ आहे का झाड श्रेष्ठ आहे? माणूस श्रेष्ठ आहे का जनावर श्रेष्ठ आहे? मग आपण झुकतो कुठे? आपण कुठे झुकतोय? दगडापुढे. आपण आज दगड नाही, उद्या दगड नक्कीच आहे. झाडा झुडपांपुढे, जनावरांपुढे. मग आज आपण नाही, पण उद्या नक्कीच हो. कमीत कमी आपण कोण आहोत हे तर लक्षात घ्या. भगवंत आहोत हे लक्षात येणं लांबची गोष्ट आहे. आधी माणूस आहोत हे तर लक्षात घ्या. झाडाला पाणी घालणं निराळं, परंतु त्या झाडाकडून भगवंत प्राप्त होईल ही अपेक्षा ठेवणं मात्र मूर्खपणा आहे. पण तसं केला जातो, तसा करतात. कुठल्याही साधनांना त्या साधनांची व्यवस्था केली ठीक आहे, पण त्या साधनांकडून भगवंत प्राप्त होतो असं वाटणं हा फार मोठा भ्रम आहे. एखाद्या दगडाची सुंदर मूर्ती बनवली ठीक आहे, तिला रोज पूजता ठीक आहे, पण तिच्याकडून तुम्ही भगवंत प्राप्त करू शकता असा भाव होणं आणि तो दृढपणे राहणं हा फार मोठा गुन्हा आहे. आणि तो झालेला आहे आणि तो कंटिन्यू आहे, चालू आहे. एखाद्याने मूर्ती बनवली दगडाची, सुंदर ठेवली, पूजा रोज करतो, ते पण ठीक आहे, पण त्याच्यापासून काहीतरी देव प्राप्त होईल हा भाव जो आहे तो मात्र चुकीचा आहे. आणि एखादा म्हटला नाही मी 2 गंमत म्हणून करतो, ठीक आहे, तो 5 दिवस करेल, 10 दिवस करेल, पण 11व्या दिवशी त्याच्यात गुरफटून जातो. 11व्या दिवशी काय होतं? गुरफटून जातो. म्हणजे हाताने जर त्या दगडाच्या मूर्तीची पूजा करण्याची सवय असेल वर्षानुवर्ष, तर आपोआप हात वळतात ती पूजा करण्यासाठी, आपोआप वळतात. ते वळू द्या, पण आतमध्ये हे लक्षात घ्या की त्याने देव प्राप्त होत नाही, होणार नाही. स्थिरता मिळणे, सुख मिळणे ह्या सगळ्या व्यावहारिक गोष्टी, या तुम्ही ते नाही केलं तरी मिळतात. ते नाही केलं तरी मिळतात. एखाद्याने जर एखाद्या दगडाच्या मूर्तीची पूजा नाही केली तर तो शांत आणि सुखी नसतो का? असे कितीतरी लोक आहे जगावर. म्हणून सुख मिळणं, शांती मिळणं हे जर त्याला व्यावहारिक दृष्ट्या मिळतंय तर मिळू द्या, तेवढं ठीक आहे. त्याच्याबद्दल आपल्याला काही महत्वाचा प्रश्न नाही. आपला प्रश्न या ठिकाणी आहे की या साधनांच्या द्वारे तो भगवंताला शोधू पाहू लागला, भगवंताच्या दिशेने जाण्याची अपेक्षा करू लागला, हे मात्र फार चुकीचं. तो या साधनांनी भगवंत प्राप्त होत नाही. या साधनांचा अवलंब हा भगवंत प्राप्तीसाठी करणं हा मात्र काही योग्य उपाय नाही. सर्वात श्रेष्ठ मनुष्य देह आहे. पूजाच करायची झाली तर दगडाच्या देवाची पूजा करण्यापेक्षा माणसाची पूजा करा. बरं आहे, वाईटातलं चांगलं. दगडापेक्षा झाडाची पूजा केलेली बरी, झाडापेक्षा जनावरांची पूजा केलेली बरी, जनावरांपेक्षा देवादिकांची, गंधर्वाची, यक्ष, किन्नर यांची पूजा केलेली पण बरी, आणि यांच्यापेक्षा माणसाची पूजा केलेली बरी. इंद्राची पूजा करण्यापेक्षा माणसाची पूजा करा, ती जास्त फलदायी. इंद्राची पूजा सुद्धा उपयोगाला येत नाही. तुम्ही म्हणाल इंद्राला राग आला तर काही करू शकत नाही. तर देवादिकांची पूजा करण्यापेक्षा माणसांची पूजा केलेली श्रेष्ठ आहे. कारण हे देवादिक
तुम्ही त्यांची पूजा केल्यामुळे, कारण हे पण स्थूलमध्ये येतात म्हणून सांगतो, तुम्ही या देवादिकांची पूजा केल्यामुळे हे तुम्हाला पशु करून टाकतात. देवादिकांची पूजा ही माणसाला पशु बनवते आणि पशु जसा माणसाला उपयोगाला येतो तसे माणसंही देवादिकाला पशु म्हणून उपयोगाला येतात. हे काही देव प्राप्त करून देत नाहीत, हे देवादिक देव प्राप्त करून देणारे नाहीत. देवादिकांकडून देव प्राप्त होत नाही, ते तुमचा पशु म्हणून उपयोग करतात. म्हणून कुठल्याही देवादिकांची पूजा करू नका. तुम्हाला कोणी हात लावणार नाही, कुठलाही कोप होत नाही तुमच्यावर, घाबरू नका. आणि भीती वाटत असेल तर येऊ नका. ज्याला भीती वाटतं त्याने सरळ महाराजांना शिवे द्यावे आणि गप्प बसावे की महाराज बोगस आहे म्हणून, किंवा महाराजांचा कोप होईल अशी भीती वाटत असेल तर महाराज चांगले आहेत पण आम्हाला पेलवेना म्हणून गप्प बसावं. आणि आहेत असे लोक असतात बरेच. तुम्ही त्यामध्ये असाल तरी काय हरकत नाहीये. आपल्याला एक असला तरी चालतो, नसला तर तोंड गप, काही फरक पडत नाही. पण हे नक्की लक्षात ठेवा की स्थूल जे दगडादिकांसारखे पदार्थ आहेत, हेच नव्हे तर स्थूल रूपाने असलेले हे देव सुद्धा जरी आपल्याला दृष्टीत पडत नसले तरी सुद्धा ते स्थूलच आहेत. ते सुद्धा स्थूल प्रपंचात येतात, त्यांचा सुद्धा आपल्याला उपयोग नाही. त्यांची सुद्धा उपासना, त्यांची सुद्धा पूजा करण्याचं आपल्याला काही कारण नाही. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याविषयी अनेक मंत्र आहेत. ह्या देवादिकांनी आपल्याला कसं पशु केलंय. कमीत कमी उपनिषदाचा सल्ला तरी ऐका. यांच्या पूजेने, यांच्या साधनाने कधीही आपल्याला देव प्राप्त होणार नाही. या सगळ्यांपेक्षा बरं काय, एकापेक्षा एक बरे आहेत फक्त, पण ते प्राप्त करून देणारे नाहीत. एकापेक्षा एक बरे, या सगळ्यांपेक्षा बरे आहेत माणूस. म्हणून एखाद्याने कोणाची पूजा नाही केली, दगडाची पूजा नाही केली, घरात पूजा करत नाही, देवादिकांची पूजा करत नाही, पण माणसांची काळजी घेतो, तो श्रेष्ठ आहे. काय, त्याच्या घरच्याच माणसांची काळजी घेतो, ते सुद्धा श्रेष्ठच आहे. एखादा त्याच्या बाहेर जाऊन शेजारच्या पाजारच्यांची, त्याच्या बाहेर जाऊन गावातल्या लोकांची, त्याच्या बाहेर जाऊन जगातल्या लोकांची काळजी करतो, त्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो, तो सुद्धा श्रेष्ठ आहे. तो पूजा विजा काहीच करत नाही कुठलीच, तरी तो श्रेष्ठच. कारण तो फक्त माणसांचा विचार करतो. कारण माणूस हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. या सृष्टीचक्रामध्ये माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे स्थूल रूपाने जो आपण विचार करू त्याच्यामध्ये, तुम्ही म्हणाल ब्रह्मदेव वगैरे हे सुद्धा कनिष्ठ आहेत, दिसायला ते फक्त वरिष्ठ आहेत. काही लोक दिसायला वरिष्ठ असतात पण त्यांचा भोग संपला की मग ते त्यांचं इतके हाल आहेत. ब्रह्मादिक जेथे दुःखाची शिराणी, दिसायला ते वरिष्ठ आहेत. एखाद्या देशाचा प्रमुख हा श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे? आता तो अख्खा देश चालवतो, पण रात्रंदिवस त्याला देश चालवल्या पलीकडे काही सुचतच नाही. म्हटलं तो श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे? जो रात्रंदिवस एखाद्या कार्यातच गुरफटून गेलाय तो श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे? त्याला सुचतच नाही काही, आपण कोण आहोत, देव खरा काय, याचा विचारच नाही. मग तो श्रेष्ठ का कनिष्ठ आहे? दगडालाही सुचत नाही, झाडाझुडपांना सुचत नाही, जनावरांना सुचत नाही, आणि याला कामामुळे सुचत नाही, मग श्रेष्ठ कोण? तो श्रेष्ठ आहे का? तो कामात गुरफटल्यामुळे त्याला सुचेना, म्हणून तो सुद्धा श्रेष्ठ नाही. अशा रीतीने सगळ्यांमध्ये श्रेष्ठ जरी विचार करू लागलं तर कमीत कमी माणूस आहे. म्हणून दगडाची पूजा नाही केली तरी माणसाची पूजा करा, चालते. काय म्हणजे सगळ्यांच्या पूजा करण्यापेक्षा माणसाची पूजा करावी. आणि माणसांमध्ये पूजा कोणाची करावी? तर कोणाचीही पूजा करण्यापेक्षा आईबापाची पूजा करावी. पण आईबापाच्या पूजा जर केली की आईबाप गुरफटलेले आहेत, ते तुम्हाला गुरफटवतील, म्हणून त्यांची पूजा सुद्धा उपयोगाला येत नाही. माणसांची पूजा करण्यामध्ये सुद्धा सगळ्यात श्रेष्ठ आहे सद्गुरूची पूजा करणे. माणसांमध्ये साधनं सांगतोय मी, ही साधनं सद्गुरूची पूजा करणं. पण एखादा सद्गुरूच्या फक्त स्थूल शरीराचाच विचार करतो, स्थूल रूपाचाच विचार करतो, आणि त्या स्थूल शरीराकडून मला भगवंत प्राप्त होईल असे जर विचार करत असेल तर तसं काही होत नाही. ते साधन आहे, ते तेवढ्या पुरतच गरजेचं आहे, पण त्याचा उपयोग साक्षात होतच नाही. मग एखादा म्हणेल की मी फक्त सद्गुरूंचे हातपाय दाबून देईल, मला भगवंत प्राप्त व्हायलाच पाहिजे, होणार नाही तसा.
भगवंताचा प्राप्त होणारच नाही. सद्गुरूचा एक तरी शब्द त्याला ऐकणं गरजेचंच आहे. शब्द हे स्थूलापेक्षा सूक्ष्म आहे. आता हा शब्द स्थूल रूपाचा नसेल तर सूक्ष्मचा असेल, सूक्ष्मचा नसेल कारण रूपाचा असेल, कारण नसेल तर महाकारण असेल. महाकारणाच्या पलीकडे असलेला जरी शब्द जो शब्दरहित शब्द आहे, असं जर स्वरूपावरून जर सद्गुरूंनी त्याच्यामध्ये काही कृपा केली तर त्याचं काम होऊन जाईल. तो समजेल की मी पाय दाबले म्हणून सिद्ध झालो, पण तसं झालेलं नाही. ते स्थूल रूपाने दिसायला काय दिसेल की सद्गुरूंचे पाय दाबले आणि सेवा केली म्हणून सिद्ध झालो, पण खरं तसं झालेलं नाही. खरं आतमधून त्यांनी ती जी काही कृपा प्राप्त केली, त्याला प्राप्त करून दिली, त्याच्यामुळे तो परिणाम झालेला आहे. स्थूल रूपाने काही झालेलं नाही. परंतु त्यातल्या त्यात जगामध्ये फक्त स्थूल रूपाने असलेले सद्गुरू हे स्थूल साधनांमध्ये सर्वोत्कृष्ट आहेत आणि शास्त्र ग्रंथ हे सर्वोत्कृष्ट आहे. जरा धरलेच तर हे दोन साधनं, पण तुम्हीच पुढे गेल्यावर हे लक्षात घ्याल की ह्या साधनांचा सुद्धा उपयोग राहत नाही. या साधनांचा उपयोग नाही. सद्गुरूंचे पाय दाबतो, दाबून 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 पार पाय तुटले, पण त्यांनी ठरवलेलं मी पाय दाबणारच. मग उपयोग नाही. मग उपयोग नाही. सेवा करण्याची जी पद्धत आहे यामध्ये खरंच पाहिलं तर त्यांना विनवणी करावी की मी सेवा करू का. एकदा, दोनदा, तीनदा त्याने नाहीच म्हटलं तर पुन्हा विचारू नये. हो म्हटलं तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे, गरजेप्रमाणे सेवा करावी. नाहीतर मी ठरवलेलं आहे सद्गुरूला जेवण द्यायचं, मग सद्गुरू जेवून 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 पोट फुटे नका, मग उपयोग नाही. मला वाटेल तसं जेवण सद्गुरूला देऊन उपयोग काय. सद्गुरूला काय वाटतं त्याप्रमाणे जेवण द्यावं. नाही सद्गुरू तुम्हाला हे आवडतं ना म्हणून मी हे देणार. मग आवडतं बघ, त्यावेळेस आवडत होतं म्हणजे आता आवडेल त्याची काही गॅरंटी नाही. पूर्वी बटाटा फार आवडत होता. 5 वर्षाने सद्गुरू घरी आले, माहित होतं की बटाटा आवडत होता, पण मधल्या काळामध्ये सद्गुरूने खूप बटाटा खाल्ला म्हणून त्यांना बटाट्याचा वीट आला आणि हिने भली मोठी बटाट्याची भाजी करून वाढली. आता खाणार काय. आता सद्गुरूच्या प्रमाणे सेवा कुठे आहे ती. अलग लक्षात. जसा क्षण बदलतो, काळ बदलतो, त्याप्रमाणे परिस्थिती सगळी बदललेली असते. आणि मग आता वाढलंय प्रेमाने एवढं शिष्याने म्हणून सद्गुरू बटाटा खातो आणि त्या बटाट्याचा नको तो दुष्परिणाम होतो. त्याचं काय काय होतं हे सांगता येत नाही. तर अशा रीतीने ही साधनं जी आहेत ही इतकी विचित्र आहेत. सद्गुरू हे सुद्धा साधन काय विचित्र साधन आहे. दगड जसं विचित्र साधन आहे, सद्गुरू हे सुद्धा विचित्र साधन आहे. शास्त्र हे सुद्धा विचित्र साधन आहे. आपण घेऊन बसतो एखादा ग्रंथ, त्यातलं पान उलगडतो, अभ्यास करतो, आपला अधिकार नसतो, त्याच्यापेक्षा पुढचा बोध त्याच्यात दिसतो आणि आपण समजतो आपण कोणाला ऐकायचंच नाही. आता आपलं काम झालेलं आहे. आणि कधी कधी असं होतं की आपला अधिकार फार पुढचा असतो, पण त्याच्यात लिहिलेलं असतं वेगळंच काहीतरी साधन. आपण म्हणतो अरे आपल्याला हे साधन करायचं पाहिजे, नाही तर मग व्हायचंच नाही. म्हणजे आपल्या अधिकाराच्या एक तर फार पुढेच जातो आपण, नाही तर एकदम खालीच जातो आणि तेच करत बसतो. ग्रंथ वाचताना बऱ्याच वेळा काय होतं, हे साधनांचा तोटा बघा किती मोठा आहे. आहेत ना साधन, मी एक श्रेष्ठ श्रेष्ठ साधनं पण सांगतोय, पण तोटा काय. कधी कधी आपल्या अधिकाराच्या उच्च साधन, उच्च अवस्था आपल्याला आपली अवस्था वाटू लागते आणि कदाचित कधी कधी कनिष्ठ अवस्था आपलीच अवस्था आहे असं वाटू लागतं. साधनांचा दुष्परिणाम. म्हणजे सद्गुरू हे साधन सुद्धा तसं पाहिलं तर अवघड आहे, शास्त्र हे साधन सुद्धा अवघडच आहे. म्हणजे जरी या जगतामध्ये स्थूल रूपाने असलेल्या साधनांचा आपण जास्तीत जास्त विचार करू लागलो तरी सुद्धा ही साधनं तशी अवघडच. आणि या दोन्ही साधनांपासून म्हणजे शास्त्रापासून सुद्धा, शास्त्र हे सुद्धा साधन आपल्याला खरं पाहिलं तर चितीच्या प्राप्तीसाठी उपयोगाला येणार नाहीये. सद्गुरू म्हणजे स्थूल शरीर हे सुद्धा कधीही चितीच्या प्राप्तीसाठी उपयोगाला येणार नाही. परंतु या साधनांच्या द्वारे आत प्रवेश करता येतो म्हणून त्या साधनांचा अवलंब दिसतो. पण त्या साधनांमध्ये अडकून राहणं, त्या साधनामध्येच गुरफटून राहणं हे मात्र घातक आहे.
एखादा जर शास्त्रातच गुरफटून राहिला तर तो पांडित्य कमवतो, पंडित होतो तो. पण मग अनुभव म्हणजे भगवंत प्राप्त होतो. पंडिताला भगवंत प्राप्त होत नाही. जो पंडित होतो त्याला भगवंत मिळत नाही. जो नुसता सेवक होतो त्याला भगवंत मिळत नाही. तो पुढे गेल्याशिवाय त्याला पुढे जावंच लागेल. त्याने हे लक्षात घेतलं पाहिजे की ही जी साधनं आहेत, ह्या साधनांमध्ये त्या साधनांना प्रकाशन करणारा कोण आहे. उदाहरणार्थ सद्गुरूंचं जे शरीर आहे, हे शरीर महत्वाचं नसून त्या शरीराला चालवणारा कोण आहे, या शरीराला प्रकाशन करणारा कोण आहे. हे तोंड बोलतंय काय, हे तोंड बोलतंय आणि फार उत्कृष्ट बोलतंय. म्हणून एखादा जर फक्त या तोंडावरच लक्ष ठेवून राहिला, शब्द या शब्दांवरच लक्ष ठेवून राहिला, पण ते शब्द का आले, कुठून आले याचा विचारच का केला नाही, तर तो त्या शब्दात गुरफटून जातो. कुठून आले ते, का आले याचा जर मागे विचार केला नाही तर कुठे अडकलेला आहे, स्थूल साधनांमध्ये अडकले. काही लोक म्हणतात की महाराज फार उत्कृष्ट बोलतात बरं का, पण ते शब्द कुठून आले, का आले, कसे आले. माझ्या शब्दांसारखेच शब्द बोलणारे अनेक लोक असतील, परंतु त्या शब्दांच्या मागे जे वजन आहे, त्या शब्दांच्या मागे जी शक्ती आहे, त्या शक्तीचा विचार करणं गरजेचं. त्या शक्तीचा परिणाम जो असतो तो महत्वाचा असतो. जो साधक त्याचा विचार करतो त्याला त्या शब्दातून फल मिळते. मी तुम्हाला अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म असं म्हटलो, तुम्ही शब्द ऐकले, पण त्याचा सगळ्यांवर परिणाम सारखा होत नाही. एकच शब्द आहेत, एकच वाक्य आहे, बोलणाराही तोच आहे, पण त्याचा प्रत्येकावर परिणाम भिन्न भिन्न होतो. का? कारण की प्रत्येक जण ऐकतो तो वेगवेगळ्या रीतीने ऐकतो. काही लोक फक्त ते शब्दच पाहतात, काही लोक त्या शब्दाच्या मागच्या शक्तीचा विचार करतात, त्याची लक्षणं पाहतात. काही लोक लक्षणं पाहत नाही, ती जी शक्ती, लक्षणं ही एक काय शक्ती आहे ते पाहतात. म्हणजे एकच स्थूल पदार्थ, तो स्थूल पदार्थ आपल्याला सिद्धीला कारण होतो का नाही याचा विचार करायला पाहिजे. या सगळ्या साधनांनी आपल्याला कधीही भगवंत प्राप्त होणार नाही. ही सगळी साधनं जी आपण करत आलो ती आपली चूक. तुम्ही जर चुकून अमेरिकेत जन्मले असते तर विष्णूच्या मूर्तीची कधी पूजा केली असती का? मग तुम्हाला देव प्राप्त होणारच नाही का? तुम्ही जर एखाद्या देवीच्या उपासकाच्या घरात जन्म घेतला असता तर तुम्ही देवीच्या मूर्तीची पूजा केली असती. तुम्ही विष्णूच्या मूर्तीची पूजा केलीच नसती. मग तुम्हाला देव प्राप्त होणारच नाही का? जे कोणी या मूर्तींची पूजा करतील त्यांनाच फक्त देव प्राप्त होणार आहे का? उलट त्यांना देव प्राप्त होणारच नाही, कारण ते तिथे गुरफटलेत. मूर्तीची पूजा करणं हे घातक नसून मूर्तीची पूजा करण्यात गुरफटणं हे घातक आहे. आता गुरफटलोय का नाही हे शोधणं फार अवघड आहे. संसारातला कुठलाही पदार्थ, स्थूल पदार्थ आपल्याला घातक नाही, पण तो घातक झाला. जेवढे काही स्थूल पदार्थ हे कुठलेही घातक नाहीत. घातक म्हणजे कुठल्या दृष्टीने? भगवंत प्राप्तीच्या दृष्टीने, म्हणजे भगवंताची प्राप्ती करू न देणारे हे सगळे कुठलेही पदार्थ आपल्याला भगवंत प्राप्ती करण्यापासून अडवत नाहीत. आपणच या पदार्थांच्या द्वारे भगवंत प्राप्तीसाठी अडथळा निर्माण करतो. आपण काय करतोय? हे पदार्थ कधीही भगवंत प्राप्तीमध्ये आडवे आलेले नाहीत,
पण आपण याच पदार्थांचा उपयोग भगवंत प्राप्त होऊ नये यासाठी करतो, नकळतपणे कळतपणे. फार हुशार मनुष्य झाला की मूर्तीकडे डोळे लावून बसण्यापेक्षा, मूर्तीला उदबत्ती ओवाळण्यापेक्षा तो म्हणतो आता शांत बसून डोळे मिटून आतमध्ये बघतो. कधी म्हणतो? खूप दिवसांनी म्हणतो. लहानपणापासून त्याने वेगवेगळ्या मूर्तींची देवांची पूजा केलेली असते आणि मग नंतर म्हणतो आता ह्याच्या पुढे गेलोय मी, आता काय करतो, आता त्यांच्याकडे नाही बघत, आता डोळे मिटून बसतो. मग एवढा वर्ष तो वाया घालवतो आणि त्याचं त्यालाच वाटतं सरकलं पुढे. सरकला विरकला काय नाही, साधनं बदललं त्यांनी फक्त. एका साधनाला सोडून दुसरं साधन घेणे, दुसऱ्या साधनाला घेऊन तिसरं घेणे, साधनांचा बदल हे परमात्म्याची प्राप्ती नाहीये. साधन बदललं म्हणजे परमात्मा प्राप्त होणार नाही, भगवंत प्राप्त होणार नाही. स्थूल कुठलेही साधन आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कुठलाही स्थूल पदार्थ, कुठलाही जगातला कुठलाही स्थूल पदार्थ असू द्या, मी तुम्हाला सांगितलं महाराज सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देणार नाही. जे सर्वोत्कृष्ट मी आपण इथे ठरवले, स्थूल पदार्थामध्ये सर्वोत्कृष्ट महाराज सद्गुरु, हे सुद्धा आपल्याला भगवंत प्राप्त करून देऊ शकत नाही. स्थूल रूपाने महाराजांचे जे पाय आहेत ते पाय धरून एखादा बसला तर त्याला भगवंत मिळणार नाही. पाय या शब्दाचा अर्थ ज्ञान धरून त्याने जर सद्गुरूंचं ज्ञान घेतलं तर तो कदाचित मुक्त होईल. मला सांगा, दोन लोक आहेत, एक सद्गुरूचे पाय धरून बसला आणि एक त्यांचं पाय, हे पाय म्हणजे ज्ञान, चरण म्हणजे ज्ञान, असं धरून चरणाची सेवा केली म्हणजे ज्ञानाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला. कोण मुक्त होईल? कोण पुढे जाईल? पण त्याच्यात जाऊन तो अहंकारात गुरफटला तर हा वर जाईल. म्हणजे गेला ज्ञानापर्यंत पण पुढे आला कुठे? परत सूक्ष्म साधनात आला, अहंकारात. अहंकार हे सूक्ष्म साधन आहे म्हणून त्याचं वाटलं होतं, म्हणून लोक म्हणतात त्यापेक्षा आपलं पाय धरून बसलेलं बरं. पण याचा अर्थ पाय धरल्याने मुक्त होईल असं नाहीये, तसा गैरसमज कोणी करू नये. स्थूल कुठलाही जगातला पदार्थ कितीही श्रेष्ठ असला तरी तो एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे. या साधनांच्या बदलाने चिती प्राप्त होणार नाही. ही सगळी साधनं जी दिसतात ही साधनं फक्त व्यवहार मात्र आहे, व्यवहारासाठी. म्हणजे दगडाधोंड्याची पूजा करण्यापेक्षा वनस्पतीची करावी, वनस्पतीपेक्षा जनावरांची करावी, जनावरांपेक्षा देवादिकांची करावी, देवादिकांपेक्षा सद्गुरूंची करावी, शास्त्राची करावी. बस एवढाच फरक आहे. आणि तो फक्त स्थूल रूपाने सुख मिळण्यासाठी. तुम्ही स्थूल रूपाने व्यवहारात अस्थिर आहात का? हे सगळं करा, पण भगवंत त्याने प्राप्त होईल असं समजू नका. एवढं तरी करा. हे सगळं करा तुम्ही, देव खंगाळा, तीर्थयात्रा करा, पण मनाला समाधान वाटतं म्हणून करा. देव प्राप्त होईल असं समजू नका, हा भ्रम काढा. मनाला समाधान वाटतं. पिकनिक कशाला करतात? मनाला समाधान वाटतं म्हणून करतात पिकनिक. तुम्ही त्याला ह्याचं स्वरूप देऊ नका, त्याने देव प्राप्त होणार आहे. मग असं शास्त्रामध्ये किंवा अशा काही ठिकाणी का सांगितलेलं आहे? कारण फारच नालायक माणूस असतो, त्याला ते काहीतरी मार्गदर्शन व्हावं, तो सत्वगुणाकडे यावा म्हणून त्याला काही रीतीने काही ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तो विषय आपल्याला, तो नियम आपल्याला लागू होतो का नाही याचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही जर स्थूल साधनांमध्ये अडकून राहिले तर तुम्हाला कधीही देवापर्यंत जाता येणार नाही. स्थूल साधनांच्या साह्याने कधीही देव प्राप्त होणार नाही. तुमच्या शरीराने सुद्धा तुम्हाला देव प्राप्त होणार नाही. दुसऱ्याचं जाऊ द्या, सद्गुरूचं जाऊ द्या आणि शास्त्रपट जाऊ द्या. सद्गुरूचं शरीर तर जाऊ द्या, शास्त्र सुद्धा जाऊ द्या. तुमच्याकडे स्वतःचं जे शरीर आहे, जे सर्वात प्रिय आहे, सद्गुरूच्या शरीरापेक्षाही काय प्रिय असतं? स्वतःचं शरीर. सद्गुरू मेले काय जगले काय याचा कोणी विचार करणार नाही जेव्हा स्वतःचं शरीर जाण्याचा वेळ येते. म्हणून स्वतःचं शरीर जास्त प्रिय आहे. हे जे शरीर आहे, हे शरीर सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देणार नाही. म्हणूनच शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी याचं खंडन केलेलं आहे. जरी याचं गुणगान गायलं असलं तरी सुद्धा, मनुष्य देहाचं गुणगान जरी गायलेलं असलं
मनुष्य देहाची महती जरी गायलेली असली तरी याच मनुष्य देहाचं सुद्धा खंडन करण्यात आलेलं आहे. त्याचं गुणगान गाण्याचं कारण म्हणजे बाकीच्या देहाच्या निकृष्टतेमुळे गायलेलं आहे आणि याचं खंडन करण्याचं कारण याने त्याची प्राप्ती होत नाही म्हणून खंडन केलेलं आहे. अलग लक्षात. म्हणजे शरीरे साधले परब्रह्म असं जरी तुकोबाने म्हटलेलं असलं तरी साक्षात तसं नाही आहे. ते फक्त आकर्षित करण्यासाठी बोललेले शब्द आहेत. शरीराने कधीही देव प्राप्त होत नाही, कारण शरीराला प्रकाशन करणारा तो आहे. तो जाऊ द्या. स्थूल शरीर ज्याच्यामुळे चालतं ते मन, त्या मनाला सुद्धा हे शरीर जाणू शकत नाही. मन स्थूल शरीराला प्रकाशन करतं. मन प्रकाशन कोणाला करतं? स्थूल शरीराला प्रकाशन करतं. या मनाला सुद्धा स्थूल शरीर जाणू शकत नाही. आता माझ्या हाताने मन जाणलं, आता माझ्या पायाने मन जाणलं, आता माझ्या डोळ्याने मन जाणलं असं होत नाही. सूक्ष्म शरीर स्थूलाला प्रकाशन करतं, सूक्ष्म शरीर स्थूलाला चालवतं, पण स्थूल शरीर सूक्ष्म शरीराला चालवायला कारण नाही. स्थूल शरीर सूक्ष्म शरीराला प्रकाशन करायला कारण नाही, प्रकाशन करत नाही. कधीही स्थूल शरीर सूक्ष्म शरीराला चालवू शकणार नाही. स्थूल शरीराला चालवायला मात्र सूक्ष्म शरीरच उपयोगाला येते. म्हणून स्थूल शरीराची महती सूक्ष्म शरीरापुढेच खंडित होते. भगवंत फार लांबची गोष्ट. सूक्ष्म शरीरापुढेच स्थूल पदार्थांची महत्व खंडित होतं. नाही असं नाही, हा पदार्थ आहे, पण या पदार्थाच्या द्वारे, याच्याद्वारे जर तुम्ही भगवंत प्राप्त करू इच्छित असाल तर ते फार चुकीचं आहे. म्हणजे याला माळ घातली तर भगवंत प्राप्त होईल हा गैरसमजत राहू नका. याला गंध टिक्का लावला म्हणजे भगवंत प्राप्त होईल असं समजू नका. याच्यावरचे कपडे वेगळे घातले म्हणजे भगवंत प्राप्त होईल असं समजू नका. याला व्यवस्थित धुवून नीट ठेवलं म्हणजे भगवंत प्राप्त होईल असं समजू नका. म्हणजे पांढरे कपडे घातले किंवा भगवे कपडे घातले म्हणजे भगवंत प्राप्त होईल असा गैरसमज करू नका. आणि ते करतायत लोक खूप, म्हणून सांगावं लागतं. खूप लोक असं समजू लागले की याला भगवा कपडा घातले की मग भगवंत प्राप्त होतो. भगवा कपडा न घालता सुद्धा जर तो आतमध्ये जाऊ शकला, चितीकडे जाऊ शकला, चिती लक्षात घेऊ शकला तर त्याला भगवंत प्राप्त होईल, त्याला चिती प्राप्त होईल. भगवा कपडा घालून जर स्थूल साधनांमध्ये रममाण असेल तर त्याला कधीही चिती लक्षात येणार नाही. कपडा कुठला आहे? कारण कपडा हा स्थूल शरीराशी संबंधित आहे. तुम्ही भगवा कपडा घालताय का नाही घालताय, पांढरा कपडा घालताय का नाही घालताय, तुम्ही गंध टिक्का लावताय का नाही लावताय, तुम्ही माळ घालताय का नाही घालताय, याला फक्त स्थूल किंमत आहे. भगवंत प्राप्तीमध्ये हे मुळात उपयोगाचे नाही. मग एखादा म्हणला ठीक आहे महाराजांनी सांगितलं तर मी माळच घालत नाही, तो मूर्खपणाने ते करतोय म्हणून वाया जाईल. शहाणपणाने तो जर ते करत असेल, त्याने माळ नाही घातली तरी चालते. काय? त्याने माळ नाही घातली तरी चालते, पण ते शहाणपणाने करत असेल तर, तो मूर्खपणाने जर काढत असेल माळ तर तो नरकालाच जाईल. नरकाला म्हणजे वाह्यात होईल, वाया जाईल. मी आधी कायम हे सांगत असतो, साधनातीत होणं म्हणजे साधनच्युत होणं नव्हे. साधनातीत व्हा, साधन पदच्युत होऊ नका, साधनांपासून ढळू नका, साधनाच्या अतीत त्याच्या पलीकडे जा. काही लोक जर चुकून त्याचा अर्थ साधनच्युत होणे असं समजत असतील तर त्यांच्यासाठी मला हे बरेच वेळा सांगावं लागतं. परंतु साधनांमध्ये रममाण राहिले, या स्थूल साधनांमध्ये, तर तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. तुम्हाला फक्त बरं वाटेल, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. म्हणून साधनांचा जो हा अवलंब आपण करतो आहोत तो भगवंत प्राप्तीसाठी मुळात खरा नाही, खरा नाही. तो खरा वाटणं हाच आपल्याला अडथळा आहे. आपला अडथळा काय याच्यामध्ये? आपल्याला वाटतंय हाच अडथळा आहे. त्यांचा वापर न वापर अडथळा नाहीये. काय मगाशी मी तुम्हाला सांगितलं, त्यांचा वापर तुम्ही करता का नाही करता हा अडथळा नाहीये. अडथळा काय? स्थूल कुठल्याही पदार्थाचा वापर करणं किंवा न करणं
स्थूल कुठल्याही पदार्थांचा, साधनांचा वापर करणं किंवा न करणं हा अडथळा नसून त्या पदार्थांपासून भगवंत प्राप्त होईल असं वाटणं हा अडथळा आहे. आणि ते मुळासकट काढा आणि मग वापरा अथवा न वापरा, तो तुमचा प्रश्न आहे, माझा नाही. हा विषय म्हणजे हे जर तुम्ही मुळासकट काढलं नाही तर तुम्ही वापरले काय आणि न वापरले काय, तुम्ही चक्रात राहणार. फक्त वापरले तर जितकं श्रेष्ठ साधन असेल तितका श्रेष्ठ लोक मिळेल, नाही वापरले तर जितकं कनिष्ठ असेल तितकं कनिष्ठ लोक मिळेल. साधनांच्या श्रेष्ठ कनिष्ठतेवर तुम्हाला लोक ठरेल, तुमची गती ठरेल, पण भगवंताचं नावही घेऊ नका. भगवंत नाही, भगवंत चितीची प्राप्ती नाही. म्हणून साधनांच्या वापरण्यावर आणि न वापरण्यावरचा हा विषय मी तुम्हाला सांगत नाही, ते फक्त समजावून देण्यासाठी हा सगळा विषय मांडत गेलोय. प्रमुख मुद्दा जो आहे तो असा आहे की साधनांच्या द्वारे भगवंत प्राप्त होतो हा जो आपला भ्रम आहे, हा भ्रम मुळासकट गेला पाहिजे. कुठून गेला पाहिजे? मुळासकट गेला पाहिजे. आणि जगातली लोक मात्र तो भ्रम तुमचा दृढ करण्यासाठी तयार आहेत. जगातली लोक काय आहेत? तयार आहेत. एक से बडकर एक तयार आहेत तुमचा हा भ्रम दृढ करण्यासाठी. आणि मग यांच्यापासून तुम्हाला खोड वाचवेल हे मला काही सांगता यायचं नाही. या सगळ्यांपासून तुम्हाला खोड वाचवू शकेल हे मी अजिबात सांगू शकत. म्हणून कमीत कमी या साधनांमध्ये श्रेष्ठ असलेलं शास्त्र आणि सद्गुरू या दोघांना शरण राहा. ते वाईटातलं चांगलं झालं. स्थूलच म्हणतोय मी, स्थूल रूपाने या सगळ्या साधनांपेक्षा ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवत जा. चालतंय, नुसतं डोकं ठेवत जा. शब्द वाचा, स्थूलच आहे ते सगळं, पण हा भ्रम निघावा हा भाव ठेवून ते करत राहा. कारण या दोनच पदार्थांशिवाय जगातला कुठलाही पदार्थ तुम्हाला हा भ्रम काढण्यासाठी मदत करणार नाहीये. तुम्ही म्हणाला आम्ही काय करतो, एखाद्या दगडाची प्रार्थना करतो, दगडाला पूजा करतो आणि म्हणतो की आमचा हा भ्रम जाऊ दे, तर ते पदार्थ उपयोगाला येत नाहीत. हा जो मी सांगितलेला आत्ताचा भ्रम आहे, हा भ्रम जर घालवायचा असेल तर चुकीच्या पदार्थांना शरण राहून त्यांना प्रार्थना करून उपयोग होणार नाही. किराणा मालाच्या दुकानदाराकडे जाऊन त्याच्याकडे गयावया करून त्याची सेवा करून जर मला तुम्ही हिरे द्या असं जर त्याला म्हणू लागले तर तो म्हणेल तू सगळं केलंस हे बरोबर आहे, तू सेवा केलीस, मला खुश केलंस, पण बाबा रे मी स्वतःच हिरा विकत घेऊ शकत नाही कारण माझा हिऱ्याचा अधिकार नाही. मी तुला साखर देईल, तेल देईल, मीठ देईल, पण मी तुला हिरा देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जगातल्या कुठल्याही पदार्थांचा, साधनांचा अवलंब तुम्ही अत्यंत शरणागती भावाने जरी केला आणि त्यांना प्रार्थना जरी केली की हा आमचा भ्रम घालवा, तर ते घालू शकणार नाही. फक्त शास्त्र, तेही वेदांत शास्त्र फक्त, आणि वेदांती महापुरुषच या दोन साधनाने गयावया करून कमीत कमी ते तुम्हाला पुढे सरकण्यासाठी हा जो भ्रम आहे हा घालवण्यासाठी मदत करते. म्हणून झालीच गरजच पडली तर स्थूल साधनांपैकी फक्त वेदांत शास्त्र आणि वेदांत महापुरुष यांनाच शरण राहावं आणि त्यांना प्रार्थना करावी की तुमच्या कृपेने आम्हाला हे साधन सुद्धा उपयोगाचं नाही इथपर्यंत जाता यावं. यासाठी मदत करा. तसा गरजेचा असलेला अधिकार, तशी शक्ती आमच्यामध्ये प्रगट करा. यासाठी आम्ही तुम्हाला शरणागत आहोत अशी प्रार्थना करून आपण या साधनांमधून मुक्त होऊ. साधनांपासून मुक्त होणे याला सिद्धता म्हणतात. सिद्धता म्हणजे काय? सिद्धता म्हणजे साधनांपासून मुक्त होणे. सिद्धता म्हणजे साधनांमध्ये अडकणे नव्हे. जो साधनांमध्ये रममाण आहे तो सिद्ध नसतो, आणि जो सिद्ध असतो त्याला साधनांची गरज नसते. जो साधना विना असा शब्द जो आलेला आहे, हे साधनाचं खंडन करण्यासाठी मी हा अभ्यास सांगतोय. तर जो साधनांशिवाय सिद्ध असतो तो कसा सिद्ध असतो? तर साधनांचं तो खंडन कसं करतो? साधनांची गरज नाही,
या साधनाने तो प्राप्त होऊ शकत नाही, हेच तो लक्षात घेतो. म्हणून हा भ्रम तुमचा दूर हो यासाठी शास्त्र, सद्गुरू नव्हे, चितीचा तुमच्यामध्ये प्रकाश पडो. या चितीच्या प्रकाशाने तुम्हाला हे नक्की लक्षात येऊ की या कुठल्याही स्थूल साधनाने चिती लक्षात येत नाही, चितीचा प्रकाश लक्षात येत नाही. अशी कृपा तुमच्यावर यांची हो, यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याच्याच कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की